हॅलो गाईज, आपण बनवत शेजवान डोसा आणि बटर उत्तप्पा. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 1 पेला उडदाची डाळ घेतली. हां. 3 पेले तांदूळ घेतले. ते आता आपण 3 तासासाठी भिजत घालूया. आणि मग 3 तासांनी बारीक करू. आणि मग परत 2-3 तास तसेच ठेवायचे. मग करू वाटून जर एक पण मिक्सरमध्ये. ठीक आहे. आता 3 तास झाले तर बारीक करून घेऊया आपण. बारीक करायला पाणी हेच घ्यायचं. आणि बारीक करताना दुसरं काही टाकायचं त्यात? नाही काही नाही टाकायचं. हेच आता हाच पाणी वापरायचं आणि बारीक करायचं. ठीक आहे. आता बारीक केलेलं आपण बघूया. हे बारीक केलं. असंच आता सगळं बारीक करून घेऊया. असं सर्व बारीक करायचं ना? हो. आता एकदम बारीक की एकदम बारीक आहे. डोसा करायचा आहे ना, उत्तप्पा करायचा आहे. ठीक. तसं आता बारीक करताना थोडेसे 1 चमचा पोहे घेतले ह्याच्यात. आणि दुसरं काय टाकलं आहे? आणि काय नाही, तांदूळ डाळ 1 चमचा. आणि हे किती वेळ ठेवायचं आता? हे आता 2-3 तास ठेवायचं. आणि मग पोहे काढायचे ना? हो. असे छोटे छोटे दोन्ही करायचे. हो, हे 2 करूया एका वेळेला छोटे. हां. तर सगळं टाकून घेते. गॅस कमी ठेवलाय. बटर टाकूया. हे पलटी मारायची होती. थोड्या वेळाने मारायची. ते शिजून ते खालून चांगले शिजायला किती वेळ? ठीक झालं का? असं थोडं साईडून कडक होत जातं ना. सुटले का? अजून नाही सुटले का? हे थोड्या वेळ काढून घेऊ आपण. मग डोसा काढताना दाखवूया. आणि ते वरती चीज बटर टाकलेलं आहे ना, मग टाकायला नको. बस आता होईल ना. मग आपण डोसा टाकू. होईल ते. झाले ना? हो. बघ मस्त झालेत ना. असे क्रिस्पी हो. उत्तप्पा आपले रेडी आहेत. आता आपण डोसा करूया. त्या डोस्यासाठी पीठ घेतो ना आपण. थोडं पातळ करून घेतलंय. ह्याच्यावर काय लावणार आता? बटर लावते.
ते घट्ट आहे ना, पडत नाही हे चमच्यानी. आता काय लावते? शेजवान चटणी. शेजवानचे. चांगलं क्रिस्पी होऊन दे म्हणून तू बारीक गॅसवर ठेवलंय, कळलं का? एकाला उत्तप्पा हवा, एकाला शेजवान डोसा हवा, म्हणून ते वेगवेगळं केलेलं आहे. आपण हे झाल्या सगळे असेच काढायचेत. साईडून जरा सुटलं ना की पलटी मारू, होतं ते कुठून तरी एक साईडून सुटतं. झाल्यावर पलटी मारायचा. हां, पलटी नाही मारायचं, असंच काढायचं. हा बघ सुटला इथं. अजून नाही सुटले, अजून थोडं असं सुटेल मग काढूया आपण. इकडून नाही सुटलं, इकडून सुटलं, असं इकडून सुटलंय ना तो, असं सोडूया. कधी कधी पहिला डोसा काढतो ना, तो निघत नाही, चिकट पिठं झाला. झालं बघ. हवी खुश, एका वेळेला 2 मिळाले मिळेल. आता आपला शेवयाचा डोसा आणि बटर उत्तप्पा रेडी आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा भन्नाट रेसिपीसाठी. थँक्यू.